मला असं वाटायचं की अनुश्री माने जरी वयाने कमी असली तरी ती खूप हुशार आहे, ती खूप चालाक आहे, ती खूप स्मार्ट आहे आणि ती खूप मॅच्युअर्ड पण आहे. म्हणजे तिला माहिती आहे की कुठे काय बोलायचं हे तिला माहीत आहे आणि त्यामुळेच बिग बॉसचा जो प्रवास होता तो मस्त होता आणि मला खूप जास्त आवडला आणि यामुळेच अनुश्रीला सपोर्ट पण खूप वाढलेला होता. पण आत्ता अनुश्रीबद्दल जे मी ऐकलं किंवा अनुश्रीने जे एक कृत्य केले जे मला अजिबातच आवडलेलं नाही आणि मला असं वाटलं की अनुश्रीने काय हा बालिशपणा केला, म्हणजे ह्याची गरजच नव्हती, याची अजिबातच गरज नव्हती. पण हो, अशीच काही एक अपडेट आहे, अनुश्रीने असंच काही केलं ज्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपल्याला माहिती आहे की नुकताच बिग बॉस मराठी सीझन संपलेला आणि बिग बॉस मधले आता राडे भांडणं आपण खूप जास्त मिस करत आहोत. मला असं वाटत होतं की बिग बॉस संपला तर आता भांडणं पण ऐकायला मिळणार नाही किंवा भांडणं पण पाहायला मिळणार नाही. पण बिग बॉस संपला तरीही त्यांचे भांडणं अजूनही मिटलेले नाही, अजूनही संपलेले नाहीत, कारण सोशल मीडियावर असंच काही दिसत आहे. आणि ह्यामुळेच मला असं वाटतंय की जो बिग बॉसच्या घरामध्ये चालू होता तो आता घराच्या बाहेर पण आहे, मला असं वाटत आहे. का? यामागं पण कारण आहे, कारण मी आता रिसेंटली अनुश्री मानेची एक स्टोरी पाहिली आणि ती स्टोरी वाचून तर मी खूप जास्त शॉक झालो. मला असं वाटलं की खरंच अनुश्री माने असं करू शकते का? नाही, ही स्टोरी अनुश्री मानेची नसणारच आहे. मग मी त्याला खूप जास्त जवळून चेक केला तर असं निदर्शनास आलं की ती स्टोरी तिच्या मित्रांनी ठेवलेली आणि त्या स्टोरीमध्ये असं लिहिलेलं होतं, असा विजय कधीच नको ज्यात 4 लोक सुद्धा आपल्या सोबत नसणार आहेत, पण अशी हार नक्कीच हवी आहे ज्यात तुम्ही हरू नाही, लोकांच्या नजरेत विजयी असाल. ही स्टोरी अनुश्री मानेच्या मित्रांनी ठेवलेली होती आणि त्याने अनुश्रीला ती टॅग पण केलेली होती. म्हणूनच अनुश्रीने ती स्टोरी तिच्या इंस्टाग्रामवर पण ठेवलेली. पण मी परत एकदा वाचून दाखवतो मी हा विषय का इथे काढलाय याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे. कारण ती स्टोरी वाचली की मला असं वाटतं की ही स्टोरी कुणाला टोमणा मारलेली आहे. का? कारण त्यामध्ये असंच लिहिलं आहे की असा विजय अजिबात नको की ज्यामध्ये 4 लोक आपल्या सोबत नसणार आहे. म्हणजेच हे शब्द ऐकल्यावर आपल्याला एक सीन तर नक्कीच डोळ्यासमोर येते की तन्वीने जो रिसेंटली बिग बॉस मराठी सीझन 6चा किताब तिने तिच्या नावी केलेला आहे, हे शब्द कुठे ना कुठे तिला नक्कीच टोमणा म्हणून लागतात. मला असं वाटलं ही स्टोरी बघून आणि हे शब्द बघून, ज्यामध्ये तेच लिहिलेलं होतं की असा विजय कधीच नको ज्यामध्ये 4 लोक पण सोबत असणार नाही, पण असा विजय नक्कीच असो की माणूस हरला तरीही तिच्यासोबत लोक उभे आहेत. म्हणजे हा टोमणाच होता तन्वी कोलतेला आणि मला अजिबात वाटत नव्हतं की अनुश्री अशी काही चूक करेल. म्हणजे अनुश्री खूप जास्त हुशार आहे, ती मॅच्युअर्ड पण आहे आणि त्यामुळेच ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. ही जी स्टोरी ठेवलेली होती यामागचे एकच रिझन असू शकतं की म्हणजे मी जो विचार करतोय की हा एक टोमणा असू शकतो. तन्वी कोलतेला तिने बिग बॉस मराठी सीझन 7 जिंकलेला आहे, मग तो कोणत्याही पद्धतीने असो किंवा मेकर्सने तिला हेल्प केलेली असेल किंवा कुठल्याही पद्धतीने असो, पण ॲट द एंड तिने ती ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि अनुश्रीने ती ट्रॉफी जिंकलेली नाही आहे, पण अनुश्रीने जी स्टोरी ठेवलेली आहे ती कुठे ना कुठे तन्वी कोलतेच्याच रिलेटेड आहे मला असं वाटतं. आणि अनुश्रीने ही स्टोरी ठेवण्याआधी नक्की विचार करायलाच पाहिजे होतं. मला माहिती आहे की अनुश्रीने ही स्टोरी आधी वाचलेली असेल आणि त्यानंतरच ठेवलेली असेल आणि अनुश्रीला माहिती पण असेल की हे जे शब्द आहेत हे कोणत्या व्यक्तीला लागतात म्हणून. पण असं असूनही अनुश्रीने ती स्टोरी ठेवली. मला अजिबात आवडलं नाही अनुश्रीचा. मी अनुश्रीचा खूप मोठा फॅन आहे आणि मी आतापर्यंत अनुश्रीला खूप जास्त सपोर्ट पण करत होतो आणि सपोर्ट करत पण राहणार आहे. पण जी चूक आहे ती आहे आणि ती पुढे मांडायलाच पाहिजे असं मला वाटलं. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की ठीक आहे अनुश्री, तू ट्रॉफी जिंकलेली नाही आहेस, पण लोकांचं मन नक्कीच जिंकलेलं आहेस, पण अशा प्रकारचं कृत्य तू करू नकोस. हा मला एक बालिशपणा वाटत आहे. मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघून खूप लोकांना त्रास होईल किंवा होऊ शकतं घाण कमेंट पण करणार आहेत, पण हे माझं पर्सनल मत होतं आणि मला असं वाटलं की यावर व्हिडिओ नक्कीच बनवायला पाहिजे, तर मी बनवलं. पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की यावर तुमचं काय मत आहे आणि अनुश्रीने जे केलं ते चूक आहे की नाही आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.